नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर राहून तयार झाला होता. तुमचा ब्लॉगर तुम्हाला लय खुश दिसत असेल, कारण ब्लॉगर आज घरी येणार आहे. त्याच्या आधी एड्युकोस कंपनीकडून आपला ग्रॅटिट्यूड सर्टिफिकेट म्हणजे आपला सत्कार वगैरे तिथं करण्यात आला त्यांच्याबद्दल. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे स्वीट्स असतात त्याचाही बॉक्स आपल्याला देण्यात आला. त्यामुळे ब्लॉगर जास्त खुश होता. आणि त्यानंतर पोहोचलो होते ते चहा पिण्यासाठी. इथं चहा तुम्हाला सांगतो ₹110 खर्चल्यासारखा काय एवढा भारी वाटला नाही. पण आता ₹110 खर्चल्यामुळं मला म्हणावं लागतं की बाबा होय चहा लय भारी होता. होय चहा भारी होता बरं. त्यानंतर का नाही इथं बसून असं खाल्लं, जिथं पाण्याच्या कडला बसून म्हणले होते की चांगलं रेस्टॉरंट आहे, पण जेवण काय चव नव्हतं, पण व्ह्यू चांगला होता. जाऊ द्या. त्यानंतर कालीमातेच्या दर्शनासाठी पोहोचलो होतो. हा माणूस मला म्हटला की ₹100 दर्शन करून देतो. हे त्याने दिलं होतं. पण तुम्हाला सांगतो नुसता लुटाय धंदा चांगला 10-15 हजार लुटते तिथे, पण मी काय तेवढे दिले नाही. सोडा तेवढे ₹100-500 आपलं माघारी आलो. त्यानंतर विश्वमंगला रेस्टॉरंट म्हणजे हे असं हवेत जेवायचं आमचा विचार आला, तर तिथं माझा फोटो लावला होता. त्यानंतर इथं पोहोचलो. तुम्हाला सांगतो इथे बी जेवण काय बरोबर मिळलं नाही, कारण कसं इथं फक्त पैसे होते ते हे व्ह्यूचे होते, जेवणाचे नव्हते. आणि त्यानंतर आपलं एअरपोर्टला मला कृष्ण दादांनी सोडलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो निवांतपैकी असं चेक इन वगैरे सगळं करून घेऊन पायलटची गाडी घेतली. म्हणजे रात्री इंदाराची वेळ आहे, जर काय तुला झोप वगैरे लागली तर मला सांग, म्हणलं मागं बसलेलो आहे. असं त्याला तेवढं म्हणून झाल्यानंतर मागं जाऊन बसलोच होतो मी. तोपर्यंत कसं झालं की सगळेजण बसायला चालूच होते. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी सांगत होते की बाबा पोहायला कसं शिकायचं, असं ही टूब तुम्ही गळ्यात बांधून पोहायला शिकू शकता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं, म्हणजे आपण पुणे विमानतळावर पोहोचले. मला लक्षात आले उद्या पंढरपुरात पण मी पोहोचल. महत्त्वाचं काय, शैला भाऊ आपल्याला न्यायला आलाय. आणि तुम्हाला पण गुड नाईट, मी पण झोप.